नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 1 ते 7. श्रवणेंद्रिय होतसे धन्य, ऐकता हे गीता धन. स्वप्न उतरे सत्यात, तसेच काही. सर्वश्रेष्ठ असा गिरीधर, विवेक कथेचे करी कथन. ऐकतसे अर्जुन, भक्तांमध्ये जो श्रेष्ठ. पंचमस्वरासवे सुगंध, वा सुगंधासवे सुग्रास अन्न. जमतात यांचा मेळ, जमून येतसे हे कथानक. दैवाचा हा असे जोर, अमृत गंगेचा लाभला ओघ. जपतपाचे अनुष्ठान, फळतसे श्रोत्यांचे येथ. एकाग्र करुनी इंद्रियांस, श्रवणाचा घ्यावा आश्रय. गीता नावाचा संवाद, भोगावे त्याचे सुख. श्रोते म्हणती ज्ञानदेवास, पुरे कर हे पाल्हाळ. काय बोलती कृष्णार्जुन, ऐकवतोच संवाद. संजय बोले रायास, अर्जुन खरा भाग्यवान. भगवंत साधती संवाद, प्रेममय अतीव. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज सर्व श्रोत्यांना सांगतात की आता इथून पुढची कथा तुम्ही जीवाचे कान करून ऐका. हे गीतेचं धन असं आहे की जे ऐकल्याने श्रवणेंद्रिय धन्य होतील आणि जणू काही सर्व स्वप्न सत्यातच उतरतील. सर्वश्रेष्ठ असा गिरीधर विवेकाच्या कथेचं कथन करतोय आणि भक्तांमध्ये जो श्रेष्ठ तो अर्जुन त्याचं श्रवण करतोय. पंचमस्वराला सुगंधाची साथ मिळावी आणि त्या सुगंधाबरोबरच सुग्रास अन्न सेवन करायला मिळावं, असा सगळ्याचा जर मेळ जमून आला तर जे काही होईल तसंच हे कथानक इथे जमून आलेलं आहे. दैवाचा हा किंवा भाग्याचा हा एवढा मोठा जोर आहे की जणू काही अमृताच्या गंगेचा ओघच लाभावा. इथे जे जे श्रोते आत्ता उपस्थित आहेत त्यांच्या जपतपाचं अनुष्ठान अगदी फलश्रुत झाल्यासारखं झालंय. तेव्हा इंद्रियांना एकाग्र करून या श्रवण सुखाचा आश्रय घेण्यासाठी इथे एकत्र बोलवा आणि गीता नावाचा जो संवाद आहे त्याचं सगळ्यांनी सुख भोगावं. तेव्हा श्रोते ज्ञानदेवाला म्हणतात, अरे बाबा, आता तुझं हे पाल्हाळ पुरे कर आणि यापुढे आम्हाला कृष्ण अर्जुन काय बोलले तो संवाद ऐकव. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, अर्जुन खराच भाग्यवान. भगवंत स्वतः त्याच्याशी अत्यंत प्रेममय होऊन संवाद साधतायत. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 1 ते 7. धन्यवाद. नमस्कार.
अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 8 ते 15. जे न सांगितले वसुदेवास, तसेच बळीभद्र आणि देवकीस, असे हे सारे रहस्य कृष्ण सांगे अर्जुनास. लक्ष्मी त्याच्या इतुकी समीप, तिला न लाभले हे प्रेम सुख. कृष्ण स्नेहाचे हे सुख, लाभले केवळ अर्जुनास. परमात्म सुखाची आस, वाढीस येते खरोखर. पण एवढ्या प्रमाणात होतसे ना यशवंत. जगदीश्वराचे हे प्रेम, अर्जुनावरी निरुपम. असे उत्तम पुण्यकर्म पार्थाचे या. वास्तविक हा निराकार, पहा होतसे साकार. अर्जुनही होतसे एकरूप, मजसी वाटे सुखकारक. योग्यांना नाही सापडत, वेदार्थातही ना गवसत. ध्यानाच्याही नजरेस हा नाही पडत. ऐसा हा आत्मस्वरूप, अनादि आणि निश्चल. श्रीकृष्ण होतसे कृपावंत, अर्जुनावरी आज. जणू त्रैलोक्यरूपी वस्त्र, घडी त्याची आकारापल्याड. अर्जुनाचे ऐसे प्रेम, आणतसे ती आटोक्यात. श्रीकृष्णाने आत्तापर्यंत स्वतःच्या पित्याला वसुदेवाला किंवा बळीभद्र म्हणजे भावाला आणि देवकी म्हणजे जन्मदात्या आईला सुद्धा जे रहस्य सांगितलं नाही ते आज कृष्ण अर्जुनाला सांगतोय. कृष्णाच्या लक्ष्मी तर इतकी समीप असते, पण तिला सुद्धा त्याच्या ह्या प्रेमाचं सुख कधीही मिळालं नाही. तर कृष्णाच्या स्नेहाचं हे सुख आज केवळ अर्जुनाला लाभलेलं आहे. परमात्म सुखाची आस वाढीला येते, पण इतक्या मोठ्या प्रमाणात तिला यश मिळतं हे असं कधीतरीच घडतं. जगदीश्वराचं हे प्रेम अर्जुनावर अत्यंत निरुपम असं आहे. त्याचं उत्तम पुण्यकर्म असणार, म्हणूनच अर्जुनाला श्रीकृष्ण हे गीतेचं रहस्य सांगतोय. वास्तविक कृष्ण हा निराकार, पण पहा स्वतः कसा साकार होऊन अर्जुनाशी एकरूप होतोय. आणि हे सगळं बघताना मला सुद्धा एक प्रकारचं सुखकारकच वाटतंय. अहो, योग्यांनाही न सापडणारा, वेदार्थातही न आढळून येणारा, ध्यानाच्याही कधी नजरेला न पडणारा हा असा श्रीकृष्ण. तर असं हे आत्मस्वरूप जे अनादी आणि निश्चल आहे, तो श्रीकृष्ण इथे असा इतका कृपावंत होऊन अर्जुनाशी संवाद साधतोय. जणू काही त्रैलोक्य रूपाचं वस्त्र, त्याची घडी तर आकाशापेक्षा सुद्धा मोठी,
पण अर्जुनाचं प्रेम हे इतकं आहे श्रीकृष्णासाठी की त्यांनी त्या अर्जुनाकरता ती त्रैलोक्य रूप वस्त्राची जी घडी आहे ती आटोक्यात आणलेली आहे. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 8 ते 15. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 16 ते 23. देव बोले अर्जुनास, दिवस लोटले त्याला फार, हाच सारा योग सांगितला मी सूर्यास. सूर्य मग तो विवस्वान, बोलला हाची योग, वैवस्वत अशा मनुस उत्तम तेने. मनुने केले आचरण, मग पुत्र इक्ष्वाकुस, केला याचा उपदेश. परंपरा ही ऐसी चालत, मग पुढे ही आणिक, होऊन गेले राजाधिक. जाणियला त्यांनी कर्मयोग, आता कुणाना ठाऊक. प्राणी जाहले विषयासक्त, देहावर जडला त्यांचा जीव. आत्मबोधाचा पडला विसर, आता त्यांना. आत्मबोधाची लागावी आस, तीच बुद्धी जाता आडमार्गास. विषय सुख होतसे परमसुख, देहादी प्रपंच होतसे प्राणप्रिय. नग्न वावरती ज्या गावात, वस्त्राचा तिथे काय उपयोग. सूर्यप्रकाश असे काय, कळेल का जन्मांधास. बहिऱ्यांच्या सभेमधून, गायनाची किंमत काय. येईल का कोल्ह्याच्या मनात, चांदण्याप्रती प्रेम. पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे अर्जुना, आता त्याला फार दिवस लोटले. हाच सगळा योग मी आधी सूर्याला सांगितला होता. मग सूर्याने तो वैवस्वत अशा मनुला छान प्रकारे समजावून सांगितला. मनुनी स्वतः त्याचं आचरण केलं आणि मग त्याचा पुत्र इक्ष्वाकू त्यांनी त्याला त्याचा उपदेश केला. तर अशी ही परंपरा पुढे चालत राहिली. त्यापुढे आणखी कितीतरी राजाधिक होऊन गेले ज्यांनी हा कर्मयोग जाणला. पण आता मात्र हा कुणालाच ठाऊक नाही. आता सगळे प्राणी विषयासक्त झाले. त्यांचा स्वतःच्या देहावरच जीव जडला आणि त्यामुळे आत्मबोधाचा त्यांना विसर पडला. आत्मबोधाची आस लागावी आणि तीच बुद्धी आपल्याला आडमार्गात आणून विषयसुख म्हणजेच परमसुख असं सांगत राहते आणि मग त्यामुळे देहादी प्रपंच हे प्राणप्रिय वाटायला लागतात. अरे, ज्या गावामध्ये नग्न लोक वावरतात तिथे वस्त्राचा काय उपयोग? सूर्यप्रकाश काय आहे हे जन्मांधाला कधी कळेल का? बहिऱ्यांच्या सभेमधून गाण्याचा कार्यक्रम ठेवला तर त्या गायनाची काय किंमत?
तसंच कोल्ह्याच्या मनामध्ये चांदण्याप्रती कधी प्रेम येईल का? कारण तो लबाड कोल्हा अंधाऱ्या रात्रीच त्याची सगळी कारस्थानं करत असतो, तर त्याला त्या चांदण्यांविषयी कशाला बरं कौतुक वाटेल? अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 16 ते 23. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 24 ते 31. होण्यापूर्वी चंद्र उदय निरुपयोगी होती नयन, असे जे कोणी काक ओळखतील का चंद्रास. वैराग्यरूपी जे नगर कधी न पाहिली त्याची वेस, विवेक ज्यांना नाही ठाऊक होईल का प्राप्त ईश्वर. असा हा इतका मोह कोण जाणे, पण गेला वाढत. व्यर्थ गेला बहुतसा काळ, निष्काम कर्मयोग पावला लोप. तरी हे कुंतीसूत तोची हा कर्मयोग, सांगितला तुझ खरोखर. नको मनात संशय. ऐक अर्जुना हा योग, जीवाचे माझ्या असे गुपित. कशास लपवू तुझ्यापासून, प्रिय तू मजला बहुत. मूर्तिमंत तू प्रेम, प्रेमळ असे तू भक्तिरूप. सखा तूच जीवलग धनुर्धर. तुझा नि माझा सहवास, खूप निकटचा दृढ बंध. फसवू कशास मी तुझ, जरी जाहलो युद्धास सज्ज. ठेवू क्षणभर ते बाजूस, आणि होनी शांत चित्त. करावे तुझे अज्ञान दूर प्रथम. श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, चंद्राचा उदय होण्यापूर्वीच ज्याचे डोळे निरुपयोगी होतात, असा जो कावळा, तो कधी चंद्राला ओळखेल का? वैराग्य रूपाने सजलेलं एखादं नगर, पण त्याची वेशसुद्धा कोणी कधी पाहिली नाही, त्यांना विवेक काय हे कसं कळेल? आणि तेच जर नाही कळलं तर ईश्वराची प्राप्ती तरी कशी बरं होईल? तर असा हा इतका मोह कसा कोण जाणे, पण हळूहळू वाढत गेला आणि त्याच्यातच खूपसा काळ व्यर्थ गेला. आणि मग निष्काम कर्मयोग जो होता तो तिथेच संपून गेला. तरी हे कुंतीसुता, तोच हा कर्मयोग मी तुला खरोखर सांगितला. त्याबद्दल मनामध्ये कुठलाही संशय ठेवू नकोस. अरे हा जो योग आहे ना, हा माझ्या जीवाचं एक छानसं गुपित आहे. कशाला बरं मी तो तुझ्यापासून लपवून ठेवू, जेव्हा तू मला इतका प्रिय आहेस. तू म्हणजे मूर्तिमंत प्रेम आहेस आणि असं प्रेमळ भक्तिरूप तुझं. तू माझा जिवलग सखा आहेस. तुझा आणि माझा सहवास इतका निकटचा आहे की मी तुझी फसवणूक कशाला बरं करू. भले जरी मी अगदी इथे युद्धाला सज्ज झालो असलो तरीसुद्धा अशी तुझी फसगत मी कधीच करणार नाही.
आता क्षणभर हे बाजूला ठेवूया आणि शांत चित्ताने सगळ्यात आधी पहिल्यांदी तुझं अज्ञान दूर करूया. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 24 ते 31. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 32 ते 39. अर्जुन बोले श्री हरीस, कृपानिधी हे बघ, बालका प्रति मातेचे प्रेम, त्यात नवलते काय. जयास असे संसार ताप, थकलेल्यांना सावली तूच. अनाथ जीवांची तू माय, तुझ्याच कृपेने आमुचा जन्म. जन्म देता पांगळ्यास, माय साहते त्याचा त्रास. आता बोलावे आम्ही काय, तुझ्या समोर. आता रे भगवंत, विचारतो तुझ एक प्रश्न. न धरता मनात राग, द्यावेस त्याचे उत्तर. पूर्वी सांगितलीस जी गोष्ट, पटेना माझ्या मनास. विचार करता क्षणभर, अनंता पुन्हा सांग. कोण असे तो विवस्वत, वाडवडीलही नाही ठाऊक. कसा बरे मग तू उपदेश, केलास त्याला. तो असे फार प्राचीन, तू तर आजचा श्रीकृष्ण. म्हणून वाटते देवा मज, बोलणे तुझे विसंगत. तसेच देवा तुझे चरित्र, कसे मजसी समजणार. कसे म्हणावे खोटे त्यास, मजसी नाही समजत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे तू मला अत्यंत जीवलग आणि प्रिय आहेस, म्हणूनच माझ्या मनाचं हे कर्मयोगाचं गुपित मी तुझ्याजवळ व्यक्त केलं. त्यावरती अर्जुन श्रीहरीला म्हणतो, अरे कृपानिधी हे बघ, एखाद्या बालकाप्रती आईचं जे प्रेम असतं ते निश्चितच असणार आहे, त्याच्यात नवल ते काय. अरे ज्याला ज्याला म्हणून या संसाराचा ताप आहे, त्या थकलेल्यांना सावलीही तूच देतोस. सगळ्या अनाथांची तू जणू काही मायच आहेस आणि तुझ्याच कृपेने आमचाही जन्म झालेला आहे. जन्म दिल्यानंतर जर समजलं की ते मूल पांगळं आहे, तर त्याचा जो काही त्रास असतो तो त्याची आईच सहन करते. आता तुझ्यासमोर आम्ही अधिक काय बोलणार. पण अरे देवा, मी तुला एक प्रश्न विचारतो. कुठलाही राग मनात न धरता तू त्याचं उत्तर मला दे. पूर्वी तू सांगितलंस ना, त्याच्यावरती मी विचार केला, पण ते माझ्या मनाला मुळीसुद्धा पटत नाही आहे. तेव्हा आता तू परत एकदा मला सांग, कोण अरे तो विवस्वत,
ज्याचे वाडवडीलसुद्धा आपल्याला ठाऊक नाहीत, आणि त्याला कसा बरं मग तू उपदेश केलास? तो तर फार पूर्वीच्या काळातला, आणि तू तर आजचा श्रीकृष्ण. म्हणून मला तुझं हे जे बोलणं आहे ना, ते थोडंसं विसंगतच वाटतंय. आणि अरे देवा, तुझं पूर्ण चरित्र तरी कुठे रे मला ठाऊक आहे. मग मला कसं काय कळणार तू काय बोलतोयस ते? आणि मी त्याला खोटं तरी कसं म्हणणार? मला न काहीच समजेन असं झालं आहे. तू मला पुन्हा एकदा नीट समजावून सांग. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 32 ते 39. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 40 ते 48. आता तू मजसी सांग, सोपे करुनी अति सुलभ, कसा केलास उपदेश, सूर्यास तू रे. श्रीकृष्ण बोलला मग, जेव्हा होता विवस्वान, नव्हतो मी त्या काळात, असा कसा रे तुझा भ्रम. तू न हे जाणतोस, होऊन गेले कित्येक, तुझे माझे आधी जन्म, तुझसी ना त्याची आठवण. ज्या ज्या वेळी जे घेतले रूप, केले त्यातूनच अवतरण, त्या सर्वाचे मजसी स्मरण. अर्जुना ऐक, तसे पाहता मी जन्मरहित, मायेच्या योगाने घेतो जन्म. मजसी मागची आठवण, असते ती सदोदित. जरी बदलतो अवतार, अविनाशी माझा स्वभाव, मायेच्या योगे होते भास, प्रतिबिंब जणू माझे रूप. स्वातंत्र्य माझे अबाधित, वाटलो जरी मी कर्माधीन, तोही केवळ होतसे भास, अज्ञान्याला. एकाचे जसे दिसती दोन, असेल जेव्हा आरसा समोर, एरवी आहे का दुसरे रूप, मूळ वस्तुस. तैसाची मी निराकार, घेता मायेचा आश्रय, कार्य करण्या काही विशेष, सगुण स्वरूपाचा घेतो वेश. त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, आता तू मला अगदी सोप्या पद्धतीने सांग की तू सूर्याला तरी कसा रे उपदेश केलास. त्यावर श्रीकृष्ण म्हणतो, अरे तो जो विवस्वान आहे ना, त्याच्या काळात मी नव्हतो, हा तुझा केवळ भ्रम आहे. तुलाही माहिती नाही, तुमचे आणि माझे याआधी कितीतरी जन्म होऊन गेलेत. तुला त्याची आठवण नसेल, पण ज्या ज्या वेळी जे जे रूप मी घेतलंय, त्या रूपात ज्या माझं अवतरण झालंय, त्या सगळ्याचं स्मरण मला अजूनसुद्धा आहे.
तसं पाहता मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने मी जन्म घेतो आणि मागची आठवण ही मला सदोदित असते. जरी माझा अवतार बदलला तरी माझा स्वभाव हा अविनाशी म्हणजे कधीही नष्ट न होणार आहे. मायेच्या योगाने जो भास होतो ते म्हणजे जणू काही माझ्या रूपाचं प्रतिबिंब असतं. माझं स्वातंत्र्य अबाधित आहे, त्याला कशाचा म्हणून धक्का लागत नाही. मी जरी दिसताना कर्माच्या अधीन दिसलो तरी तोही केवळ एक भासच असतो, तो सुद्धा जो अज्ञानी आहे ना त्याला. एकाचे जसे दोन दिसतात जेव्हा आरसा समोर असतो, पण तसं पाहायला गेलं तर मूळ वस्तूला कधी दुसरं रूप असतं का? तसाच मी निराकार असतो, पण मायेचा आश्रय घेऊन काही विशेष कार्य करण्यासाठी मी सगुण स्वरूपाचा वेश घेऊनच अवतीर्ण होतो. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 40 ते 48. धन्यवाद.